पुरे नाही कशाला राहू दे ना मी असं उपस्थित सर्व माझ्या शिवसैनिक बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, तुमचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या संघामध्ये हजारापेक्षा जास्त वाघांचं आणि हत्तीचं बळ मी अनुभवतोय. एक 2 दिवसापूर्वी मी मुंबईच्या त्या टोकात गेलो होतो. चारकोप निमित्त होता मालवणी जत्रोत्सव आणि तिकडे गेल्यानंतर शिवसेनेचा कार्यक्रम तो काय साधंसुद्धा होत नाही. जवळपास जाहीर सभाच झाली. त्याच्या आधी मागाठाण्याला गेलो होतो. आज तुमच्याकडे येतोय आणि मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी जे बीज 1966 साली पेरलं होतं, आजपर्यंत अनेकाने ते उकरून काढण्याचा प्रयत्न केला, पण उखडणारे संपले. त्या बीजाचा आता मोठा महावृक्ष झालेला आहे आणि मुंबईकर आता जागा झालाय. आपलं कोण परकं कोण, आपल्याला म्हणजे इकडे सगळे फेटे घालणारे आहेत, पण आपल्याला थापा मारून टोप्या घालणारे कोण हे राजकारणी मुंबईकरांनी नक्की ओळखलेले आहेत. सध्या मुंबईची हवा आपण बघतोय, हळूहळू वातावरण तापतंय. निवडणुकीच्या दृष्टीने वातावरण तापतंय, पण मुंबईचं वातावरण हे प्रदूषित झालेलं आहे. इथे सगळे तुम्ही शिवसैनिक जरी असलात तरी मुंबईकर आहात. आपल्या आयुष्यामध्ये एवढी मुंबईची हवा वाईट झालेली आपण कधी अनुभवली होती का? गेल्या 2-3 वर्षात हे झालेलं आहे. आणि हे प्रदूषण नेमकं कशामुळे झाले? तर यांना जी काय आपल्यातनं गेलं ना, इकडचे सुद्धा निवडून आपण द्यायचं, मेहनत शिवसैनिकांनी करायची आणि निवडून ज्यांना दिलं ते खोके घेऊन पशार. गद्दारच आहेत ते. त्या गद्दारांना आपण आता यावेळेला त्यांची जागा दाखवायची. पण या गद्दारांना एवढी खाका सुटले की थांबतच नाही. म्हणजे जसं मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की काही जणांना भस्म्या रोग असतो, किती खाल्लं तरी कुठे जातं तेच कळत नाही, तसं यांचं झालंय. दिसेल ते खात आहेत. आणि असं काही नाही की शिवसेनेने विकास कामं केलीच नाही. उलट जी आज मुंबई दिसते, विकसित झालेली मुंबई दिसते, ती मुंबईकरांनी शिवसेनेवरती गेले 25-30 पेक्षा जास्त वर्षे दाखवलेल्या विश्वासामुळे दिसते. विकास कामाच्या बाबतीत म्हणाल तर आपण अनेक कामं केलेली, त्याचा उल्लेख जसा प्रचार सुरू होईल तसा मी करेन. पण आज मुद्दामून काही गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत त्या म्हणजे मुंबईची एवढी जी वाईट हवा झाली ती नियोजन शून्य विकासामुळे झालेली आहे. आणि केवळ मीच म्हणत नाहीये, तर या विभागाचे माजी खासदार कोण, माजी मिहीर कोटेच्या बोललेले आहेत. ही बातमी येणार नाही मोठी, पण त्यांनी मेट्रो 4च्या कामाची पाहणी केली, LBS मार्ग वगैरे, आणि धक्कादायक त्यांना पाहणीमध्ये असा निष्कर्ष मिळाला की 100 पेक्षा अधिक ठिकाणी प्रदूषण होऊ नये म्हणून जे काही दंडक लावलेला आहे त्याचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणजे प्रदूषण कोण करते? मेट्रोचं काम कोण करते? MSRDC कोणाकडे? गद्दाराकडे. म्हणजे या गद्दाराला मुंबईकरांच्या आयुष्याची काय पडलेली नाहीये. म्हणजे असं आपण जे म्हणतो की धूम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे, हानिकारक आहे, आज आपण नुसता श्वास घेतला तरी अनेक सिगरेटचा धूर आपल्या फुफ्फुसात जाईल एवढी मुंबईची हवा खराब करून ठेवली यांनी. आणि केवळ सत्तेच्या हव्यासापायी. अरे तुम्ही करा ना, कामं केली तर ह्या मुंबईकरांनी मुंबईमध्ये बाकीच्या महाराष्ट्रात सोडून द्या, पण एक तरी निवडणूक अशी दाखवा की शिवसेनेनी मतं विकत घेऊन निवडणूक जिंकले. कधीच नाही. कारण आम्हाला प्रेमाने जे काय मिळतंय आणि विकत घ्यायला आमच्याकडे, आम्ही काय भ्रष्टाचार करणारी नाही आहोत. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या काय निवडणुका सुरू आहेत, नगर परिषदा वगैरे, पैसा फेको तमाशा देखो तसं पैसा फेकतायत आणि मतं विकत घेतली जात आहेत. हे आता उघड सत्य आहे. अगदी त्या महायुती
त्यांच्यामध्ये सुद्धा आपापसात मारामारी चाललेत. कोकणामध्ये अनिल परब तुम्ही सांगाल तिकडे मालवणमध्ये वगैरे कशी एकमेकावरती धाडी टाकतायत. पैशाच्या बॅगा पकडल्या जात आहेत, पैसे वाटणारे माणसं पकडले जात आहेत. पण जो पकडून देतोय त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय, जो पकडून दिला जातोय तो आपलं त्याला क्लीन चिट का? कारण तो भाजपचा आहे, तो भाजपचा आहे. वॉशिंग मशीन मध्ये कोणालाही टाका, धुवून निघतंय आपलं. म्हणजे आता मुख्यमंत्री तुम्हाला एक एक मला वाचल्यानंतर का हसावं रडावं काय करावं तेच कळत नाही. या निवडणुकीच्या वेळेला त्यांचे एक मंत्री आहेत, नाव गोरे आहेत पण मनाने काळे आहेत. त्यांनी असं म्हटलंय खास करून महिलांना, तुम्हाला पटतंय का की म्हणे नवरा तुम्हाला 100 रुपये देत नव्हता पण त्यांचा जो भाऊ आहे त्यांनी 1,500 रुपये दिलेत. म्हणजे तुम्ही नवरा बायको मध्ये भांडणं लावताय, नवरा बायकोत भांडणं लावताय. नवरा 100 रुपये देत नव्हता पण या फडणवीस भाऊने म्हणे 1,500 रुपये दिलेत तर त्याच्यावरती निष्ठा ठेवा. अरे काय कोणता नीच विचार आहे हा? नवरा पत्नीला सांगतोय की बायकोपेक्षा फडणवीसवरती विश्वास ठेव आणि फडणवीस सगळे भ्रष्टाचारी गोळा करतोय. कोणावरती विश्वास ठेवायचा, कसा विश्वास ठेवायचा? हे सगळं पूर्णपणे यांचे नासलेला कारभार. त्यांच्या हातामध्ये माझा मुंबईकर आपली मुंबई देऊ देणार नाही, जाऊ देणार नाहीच, अजिबात देणार नाही. मुंबईचा स्वाभिमान आहोत ना आम्ही, हिंदू आहोतच, पण केवळ भाजपमध्ये आहे म्हणून तो हिंदू, अजिबात नाही. आता तुम्ही जो वॉशिंग मशीनचा उल्लेख केला, कोणी किती मोठा गुंड असो, दरोडेखोर असो, त्यांनी काही महिलांवरती अत्याचार केलेले असो, पण भाजपात गेला की लगेच क्लीन चिट, आणि नाही गेला तर मागे ईडी वगैरे सगळं लावायचं. बरं एवढं करून सुद्धा गप्प होत आहेत का? नाही. तर आपल्यातनं एक तो गद्दार गेला, त्याचा तो डायलॉग फार फेमस झाला, काय झाडी आहे ना. आता त्याला जाऊन विचारा, तो बोलेल काय धाडी, कारण त्याच्यावरती ईडीची धाड पडले. आता बघ काय दाढी, काय पोलीस, जा आतमध्ये आता. पण हे जे काय वॉशिंग मशीनचं काम चाललंय यांना ना कशाची, ना हिंदुत्वाची काही पडले, ना देशप्रेमाची काही पडले, ना पर्यावरणाशी काही देणं घेणं आहे. मुंबईमध्ये तर वाट लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहेच, तो आपण ठोकून ठेवलायच. वाटेल ते करतायत. म्हणजे कुठे तिवरांची कत्तल चालले, कुठे झाडांची कत्तल चालले. नाशिकमध्ये आता हिंदुत्वाच्या नावाने झाडं कापणार आहेत, कारण आता पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय. त्याच्यासाठी काही हजारो झाडं तपोवनातली कापणार आहेत. बातमी कळली तुम्हाला? आपण विरोध करायचा की नाही, कारण साधू संत येणार, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. पण झाडं कापल्यानंतर, तो कुंभमेळा झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होणार त्याचं टेंडर आत्ताच महापालिकेने काढलेलं आहे. हे यांचं हिंदुत्व. मग तिथली झाडं वाचवायची कशी? नाशिककरांनी मला फोन केला की साहेब झाडं कशी वाचवायची. म्हटलं साधी गोष्ट करा, पेपरमध्ये बातमी द्या, तपोवनातली झाडं भाजपात दाखल. सगळी झाडं भाजपामध्ये गेली, बघा कत्तल थांबते की नाही. झाडं केवळ भाजपात जाऊ शकत नाहीत आणि गेली तरी मतं मिळू शकत नाही, म्हणून तुम्ही ती कापायला निघालात. हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि कॉन्ट्रॅक्टरचं काम करायचं. म्हणूनच मी याला म्हणतो, मुंह में राम आणि बगल में अदानी. सगळं गपचूप आपला कारभार सगळं शेटजीच्या म्हणजे अदानीच्या खिशामध्ये टाकून द्यायचं. आणि आत्ता ही जी तुम्ही जाग दाखवताय, मी आलो, अनिल परबने सांगितलं राजू तुम्हाला सुद्धा खास धन्यवाद द्यायचंय. कुठे गेलं? एक चांगलं काम तुम्ही केलं. कोणाचा वाढदिवस आहे यांचा? अरे यांचा वाढदिवस आहे आज. मी खूप खूप तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. दीर्घायुष्य मिळो आणि खूप चांगलं काम तुमच्याकडनं घडो, या माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पण ही जी काही जाग आलेली आहे, ही जाग आता जाऊ देऊ नका. बोलायला गेलं तर खूप होईल, पण ही काही जाहीर सभा नाही, केवळ आपल्या शाखेचं नूतनीकरण करतोय. आणि या शाखेचं प्रत्येक मुंबईतल्या किंवा प्रत्येक शिवसेनेच्या शाखेचं एक वैशिष्ट्य आहे. ही शाखा म्हणजे नुसते 4 भिंती नाहीत, तर ही शाखा म्हणजे आपली मंदिर आहेत. मंदिर आहेत आपली, समाजसेवेची मंदिर आहेत. त्याला कोणाला रक्त पाहिजे शाखेमध्ये आला, अँब्युलन्स पाहिजे हॉस्पिटलमध्ये जायचंय, नोकरी पाहिजे, ही जिथे सगळ्यांची दारं बंद असतात तिकडे माझ्या शिवसेनेच्या शाखेचं दार हे उघडलं जातं आणि त्या व्यक्तीला न्याय मिळून दिला जातो. म्हणून या शाखा आहेत.
ह्या म्हणजे काय गद्दारांसारखी खंडणी वसूल करण्याची केंद्र नाहीयेत. तर हे शाखेचं महत्व आणि शाखेचं पावित्र्य आहे. हे पावित्र्य असंच जपा. आणि या शाखेत मला कल्पना आहे शाखेत येणारा कार्यकर्ता हा हसत खेळत येणार, पण खास करून नागरिक जे आहेत अडलेले नडलेले ज्यांना कुठेच काही दाद मिळत नाही ते त्यांचे व्यथा घेऊन येतील. त्या प्रत्येक व्यथेला न्याय देण्याचं काम या शाखेतला माझं शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आलो कारण या शाखेमधनं शिवसेनेच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झालेली आहे. कोण आधी होते, कोण कुठे खासदार होते, कुठे साधे नगरसेवक नव्हते कोणी. त्यावेळेला शाखेतला शिवसैनिक हा आपला आधार आहे हे जनतेला जेव्हा कळलं तेव्हा जनतेने आपल्याला एक महापालिकेचं दार उघडून दिलं, विधानसभेचं उघडून दिलं आणि लोकसभेचं सुद्धा उघडून दिलं. असं हे शाखेचं महत्व आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो. एक उत्तम वास्तू इथे निर्माण केलेली आहे. त्या वास्तूचं महत्व हे पंचक्रोशीमध्ये पसरू द्या. शाखेचं महत्व, शाखेचं काम हे मुंबईभर चांगल्याने पसरू द्या. एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा खास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.